नमस्कार, मी उमाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे डाळीपासूनचे सांडगे। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे। हे 2 वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मसुरीची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी हे मी वाटाण्याची डाळ घेतलेली आहे। वाटाण्याची डाळ असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतलं तरी चालेल। आपल्याला यामध्ये जे साहित्य टाकायचे ते घेतलेले आहे। तिथं चवीनुसार मीठ, जिऱ्याची पावडर आहे, लाल तिखट, हळद, लसण आणि कोथिंबीर। आता हे एक एक डाळी आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचे। जास्त जाड पण ठेवायचं नाही पीठ आणि जास्त बारीक पण करायचं नाही आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेलं आहे। जास्त बारीक पण नाही आहे, चाळून घेतलेलं नाही आहे हे पीठ। आता यामध्ये आपल्याला हे मीठ चवीनुसार, जिरेची पावडर, लाल तिखट, हळद पावडर, लसण आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचं आहे। आपल्याला एकदमच पाणी टाकून घ्यायचं नाही आहे, कारण जास्त पातळ करायचं नाही आपल्याला हे पीठ। हे पहा, अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेतलंय। त्याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। आपल्याला हे डाळीचं जे पीठ आहे सांडग्याचं ते व्यवस्थित भिजलं जाईल। मग आपल्याला याचे सांडगे तळून घ्यायचे। 10 मिनिट आपले व्यवस्थित मी झाकून ठेवले होते। आता हे आपल्याला सांडगे तळून घ्यायचे। असे ताटामध्ये तोडून घेऊ शकता किंवा कॉटनचा पांढरा कपडा घेऊन कपड्यावर पण टाकून घेऊ शकता। आणि याला उन्हामध्ये जायची गरज नाही, खाली तोडून मग नंतर आपण उन्हामध्ये नेऊन ठेवू शकता। सगळे हे अशा पद्धतीनं मला सगळे सांडगे तोडून घ्यायचे। मी असे तोडून घेते। हे पहा, अशा पद्धतीनं माझे सांडगे तयार झालेले आहेत। हे डाळी जी घेतली होती ना मी, ते जवळपास 1 किलो होते। एवढे झालेले आहेत सांडगे। आता याला 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हामध्ये व्यवस्थित कडक वाळू द्यायचे। ते सांडगे वाळल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचे। तर आपल्याला हे वर्षभर सांडगे खूप छान राहतात। घरी भाजीला जर काही नसेल तर पटकन घेऊन याची भाजी करू शकता। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।